सांगली ख्रिस्ती समाजाकडून आज पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला। कॅन्डल मार्च करत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली। सांगलीतील ख्रिस्ती समाजाकडून आज पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। यावेळी ख्रिस्ती बांधवांनी कॅन्डल मार्च करत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। नियोन संस्थेचे अध्यक्ष अल्बर्ट सावर्डेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। सांगली मिरज रोडवरील चर्चसमोर ख्रिस्ती बांधवांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला होता। माजी नगरसेवक प्रकाश मुळके आणि समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व ख्रिश्चन समाजातील नागरिक आम्ही इथे जमलेलो आहोत यासाठी की पहलगाम येथे जो हल्ला झालेला आहे ते निरपराध लोकांचे बळी गेलेले आहेत तिथं त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही आज इथं कॅन्डल मार्च इथं करत आहोत। त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे, कारण ते निरपराध असताना त्यांची काही चूक नसताना त्यांचे तिथं म्हणजे मृत्युमुखी झालेले आहेत। त्यांच्या आत्म्याला शांती लागू दे म्हणून आम्ही इथे सियोन विकास संस्था आणि सर्व समाजातील आम्ही सर्व ख्रिश्चन बंधू भगिनी इथं जमलेलो आहोत आणि त्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आणि आमचं याच्या मागचं पण आमचं असं कारण आहे की आमचा हा मोर्चा बघून केंद्राला सुद्धा आमची अशी विनंती आहे की ते जो हल्ला झालेला आहे त्याची त्यांनी म्हणजे दखल घेऊन जशास तसं उत्तर द्यावं। आज सियोन या संस्थेच्या वतीनं पहलगाम येथे जो दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही ख्रिश्चन बांधवांनी हे कॅन्डल मार्च काढलेलं आहे। या कॅन्डल मार्चचा उद्देश एकच आहे की कॅन्डल मार्च काढत असताना जे निरपराध गेलेले आहेत, दहशतवाद्यांनी निरपराध यांचा हल्ला करून त्यांना हे केलेलं आहे, त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी करून ते मेलेले आहेत, त्याच्यासाठी आम्ही हे श्रद्धांजली आणि हा निषेध म्हणून आम्ही त्यांना व्यक्त करतो आहे। सियोन आणि मिशनरीच्या वतीनं आणि या मिशन कंपाऊंडच्या वतीनं हे निषेध करण्यासाठी आम्ही हे कॅन्डल मोर्चा आयोजित केलेला आहे। मगाशी सांगितल्या पद्धतीनं की कॅन्डल मोर्चा यासाठी मेणबत्ती जसं प्रीतीचं शांतीचं ख्रिश्चन बांधवाच्या वतीनं प्रीतीचा संदेश या निमित्तानं देत आहे आणि या दहशतवाद्यांनासुद्धा आम्ही या निमित्तानं प्रीतीचा संदेश देतो आहे की हे तिथं थांबलं जावं आणि ख्रिश्चन बांधवाच्या वतीनं हे आम्ही श्रद्धांजली वाहत आहे त्यांना आणि हा निषेध करतो आहोत। आणि इथून पुढचा काळ हा जो दहशतवाद आहे तो दहशतवाद थांबावा असं मी प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो आणि हे निषेध व्यक्त करतो।